सचिन कोहली यांचा देखील सन्मान होत आहे। सचिन कोहली साहेब यांचा देखील या ठिकाणी सह्याद्री ग्रामीण क्रिकेट असोसिएशनच्या वतीने या ठिकाणी सन्मान होत आहे। मॅन ऑफ द मॅच साहिल शेडगेला त्याचा पुरस्कार। त्याचप्रमाणे या ठिकाणी लक्ष्मण झांजे साहेब यांचा देखील या ठिकाणी सन्मान होत आहे। दीपेश यांच्याकडून या ठिकाणी सन्मान होत आहे। लक्ष्मण झांजे साहेबांचा या ठिकाणी सन्मान होत आहे। त्याचप्रमाणे या ठिकाणी अविनाश दादा मोरे यांच्या शुभ हस्ते दीपेश ना अविनाश दादा मोरे यांचा देखील या ठिकाणी सन्मान होतोय। दीपेश यांच्या शुभ हस्ते या ठिकाणी होत आहे। पहिला चेंडू आणि पहिल्या चेंडूवर मोठा फटका मारला होता मिड विकेट बाउंड्री लाईनच्या दिशेने, त्यावर 3 धावा अर्जित केल्यात दोन्ही फलंदाजांनी 3। तसेच या ठिकाणी भारतीय जनता पक्षाचे वार्ड अध्यक्ष सचिनजी मोरे साहेब यांचा देखील या ठिकाणी सन्मान होत आहे। सह्याद्री ग्रामीण क्रिकेट असोसिएशनच्या वतीने या ठिकाणी सन्मान होत आहे। तुकारामजी सावंत हे देखील यांच्या शुभ हस्ते या ठिकाणी सन्मान होत आहे। सचिनजी मोरे साहेब यांचा या ठिकाणी सन्मान होत आहे। सह्याद्री ग्रामीण क्रिकेट असोसिएशनच्या वतीने तुकारामजी सावंत साहेब यांच्या शुभ हस्ते या ठिकाणी सन्मान होत आहे। आलेल्या सर्व मान्यवरांचं सह्याद्री ग्रामीण क्रिकेट असोसिएशनच्या वतीने या ठिकाणी सहर्ष स्वागत। पोलादपूर तालुक्याचे सुपुत्र आणि सीबीआय ऑफिसर केवनाले गावचे सुपुत्र रुपेश दाभेकर साहेब हे देखील या ठिकाणी उपस्थित आहेत। सह्याद्री ग्रामीण क्रिकेट असोसिएशनच्या वतीने त्यांचा या ठिकाणी सन्मान होत आहे। सीबीआय ऑफिसर यांचा सन्मान या ठिकाणी होत आहे। सह्याद्री ग्रामीण क्रिकेट असोसिएशनच्या वतीने अध्यक्ष साहेबांच्या शुभ हस्ते या ठिकाणी त्यांचा सन्मान या ठिकाणी होत आहे। दाभेकर साहेबांचा या ठिकाणी सन्मान होत आहे। सह्याद्री ग्रामीण क्रिकेट असोसिएशनच्या वतीने या ठिकाणी चंद्रकांत भाऊ मोरे यांच्या शुभ हस्ते या ठिकाणी असा सन्मान संपन्न होत आहे। उपस्थित असलेल्या सर्व मान्यवरांचं सह्याद्री ग्रामीण क्रिकेट असोसिएशनच्या वतीने या ठिकाणी सहर्ष स्वागत। धन्यवाद। पुढील चेंडू जो गोलंदाज कॅप घालून गोलंदाजी करतोय त्याला विनंती आहे, गोलंदाज आपण कॅप सरळ घालून गोलंदाजी करावी, अन्यथा कॅप काढून करावी। बॅट्समन कॅप नियमावलीचं उल्लंघन आपण करू नये। पुढचा चेंडू हाताळण्यासाठी सज्ज असलेले डावखोरे हाताचे गोलंदाज। हा खोलवर पद्धतीचा चेंडू अलॉंग द कार्पेट खेळला जातोय शॉर्ट मिड विकेटच्या हातामध्ये। मिळते यावर 1 धाव। तेजस करंजे ज्याने या षटकामध्ये हे गणाघाती प्रहार आणि एक षटकार लगावला होता, तोच तेजस करंजे पोलादपूर तालुक्यातील एक नामवंत असा खेळाडू ज्याने पोलादपूर तालुका प्रीमियर लीग पासून आपल्या खेळाचा डंका वाजवलाय। हा चेंडू भिरकावून दिलाय, चेंडू जाईल स्क्वेअर लेगच्या डोक्यावरून। पंच 2 हात उंचावतायत, येत आहेत ह्या 6 धावा। 6 धावांची होते खूण, 6 धावांनी धावफलक पुढे जाईल। पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर तब्बल धावसंख्या झाली 18 धावा। आडावळेचा संघ
शिवशंभो आडावळेचा संघ हा पोलादपूर तालुक्यातील एक तुळबल असा संघ आहे, ज्याने काळ भैरवनाथ चषक या चषकाचं विजेतेपद पटकावलं होतं, विजेतेपदावर आपलं नाव कोरलं होतं. तोच शिवशंभो आडावळेचा संघ, तोच आत्मविश्वास, तीच भरारी घेण्याच्या उद्देशाने याच स्पर्धेमध्ये देखील उतरला असेल आणि त्याचं प्रात्यक्षिक देखील आपल्याला पहिल्याच सामन्यामध्ये पाहायला मिळतंय. पहिल्याच सामन्यातील पहिल्या षटकामध्ये फलंदाजी करत असताना तब्बल 18 धावा कुठल्या गेल्या, तर दुसऱ्या षटक घेऊन गोलंदाज क्रमांक 2 श्रीकांत खाडे गोलंदाज क्रमांक 2 गोलंदाजीसाठी सज्ज असतील. श्रीकांत, तेजस करंजे आणि विकास करंजे, विकास उतेकर लोअर फुलटॉस चेंडू अलॉंग द कार्पेट लॉंग ऑनच्या दिशेने खेळला जातोय. एक धाव मिळते, दुसरी धाव देखील मिळवण्यामध्ये दोन्ही फलंदाजांना यश येत आहे. दुसरी धाव चोरली जाते खऱ्या अर्थाने. न्यूझीलंड संघाचा जेसी रायडर, त्याची ज्या प्रकारची ऍक्शन होती तशा प्रकारचीच ऍक्शन आपल्याला गोलंदाज क्रमांक 2 याची पाहायला मिळते. हा चेंडू भिरकावून दिला आहे आणि इथे झेल टिपण्याचा प्रयत्न, क्षेत्ररक्षक स्लाइड होतोय. चेंडू जाईल वन बाउन्स सीमा रेषे पार, येईल हा चौकार. श्रीकांत खाडेच्या दुसऱ्या चेंडूवर गणाघाती प्रहार तेजासच्या माध्यमातून पाहायला मिळाला. झेल टिपण्याचा एक प्रयत्न होता, परंतु शूज स्लाइड झाल्यामुळे क्षेत्ररक्षक जमिनीवर आदळला आणि चेंडूने सीमारेषेचा वेध घेतला. 4 धावांनी धावफलक मात्र पुढे जाईल. धावफलक जाऊन पोहोचेल 24 धावांवर. सुरेख अशी आक्रमक अशी फलंदाजी आपल्याला आडावळे संघाच्या माध्यमातून पाहायला मिळते. तेजस करंजे आणि विकास उतेकर हे सलामीचे फलंदाज. दोन्ही फलंदाजांची बॅट मात्र इथे आग ओकताना पाहायला मिळते. सुरेख अशी फलंदाजी करताना पाहायला मिळतात. नमन दिवी आणि आडावळे या दोन्ही संघादरम्यान सुरू असलेला सामन्याच्या पहिल्या डावामध्ये फलंदाजी करताना पाहायला मिळतोय. आडावलेचा संघ, हा चेंडू पूल केला जातोय, तिथे क्षेत्ररक्षक तैनात, मात्र तिथे पुन्हा एकदा झेल सुटतोय. मी वारंवार बोलत आलोय की आजच्या दिवसामध्ये जितके झेल टिपले नाहीत तितके झेल मात्र धरणीला दान दिले गेलेत. खऱ्या अर्थाने क्षेत्ररक्षणाचा दर्जा, फिल्डिंगचा दर्जा हा इथे खालावलेला पाहायला मिळतोय. क्षेत्ररक्षणाचा स्तर हा डाऊन होतोय इथे, मात्र त्यामध्ये इम्प्रूव्हमेंट व्हायला हवी. 2 धावांनी पुन्हा एकदा धावफलक पुढे जाईल. धावफलक जाऊन पोहोचेल 26 या धावसंख्येवर. हा चेंडू भिरकावून दिला, चेंडू जाईल मिड विकेटच्या डोक्यावरून, आउट ऑफ द पार्क. येतोय हा षटकार. तेजस करंजे ब्रँडेड सिक्सर. खऱ्या अर्थाने जर प्रॉपर क्रिकेटिंग स्ट्रोक खेळण्यासाठी जर कोणी जाणला जात असेल पोलादपूर तालुक्यामध्ये तर हा तेजस करंजे आहे. डावखुऱ्या हाताचा फलंदाज, ज्याच्याकडे संयमी खेळी करण्याची देखील ताकद आहे, तसेच आक्रमक फटके मारण्याची देखील क्षमता आहे, असा हा तेजस करंजे शिवशंभो आडावळे संघाचा फलंदाज. धावसंख्या जाऊन पोहोचेल 32 धावांवर. 32 रन्स ऑन अ बोर्ड. तब्बल 32 धावसंख्या झाली आहे. विनंती असेल की बाउंड्री लाईनवर स्वयंसेवकांनी सीमारेषेचा ताबा घ्यायचा आहे, कारण बरेचसे चेंडू हे गहाळ झाल्यानंतर आयोजनामध्ये अस्वस्थता निर्माण व्हायला नको, कारण अजून बरेच सामने बाकी आहेत आणि मार्केट सुद्धा जवळ आहे. आमचे अध्यक्ष साहेब देखील तितकेच दिलदार आहेत, त्यामुळे चेंडूंचे बॉक्स इथे आणून ठेवते. अध्यक्ष साहेब हे बहारदार, दमदार, आमदार होणे बाकी आहे. अध्यक्ष साहेब, हा चेंडू सीधा सरळ जातोय लॉंग ऑनच्या क्षेत्ररक्षकाच्या हातामध्ये. खेळाडू क्रमांक 1 बाद. तेजस बॅक टू द पवेलियन. वैयक्तिक वैयक्तिक 22 धावा करून पवेलियन मध्ये परतताना पाहायला मिळाल तेजस. सुरेख अशी फटकेबाजी तेजसच्या माध्यमातून पाहायला मिळाली. आकाश काशीतकर, विनंती असेल थोडी घाई करायची.
सामन्याला कोणत्याही प्रकारचा व्यत्यय येता कामा नये. आकाश काशीतकर, विकास उतेकर. तिसऱ्या क्रमांकावर फलंदाजी करेल आकाश काशीतकर. धावसंख्या आहे 32 धावा, 32 रन्स ऑन अ बोर्ड. पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर 18, तर दुसऱ्या षटकामध्ये तब्बल 14 धावा अद्याप कुठल्या गेल्यात. अजूनही दुसऱ्या षटकातील एक चेंडू 1 बॉल टू गो येणे बाकी आहे. किती धावा अर्जित करण्यामध्ये शिवशंभू आडावळे संघाच्या फलंदाजांना यश येत आहे. हा चेंडू देखील भिरकावून दिला. चेंडू सरळ ट्रॅव्हल होतोय लॉंग ऑनच्या डोक्यावरून. चेंडू जाईल सीमारेषे पार. येतो या खणखणीत दणदणीत षटकार. 6 धावा, हाफ डझन. इट्स सिक्सर. 6 धावांनी धावफलक पुन्हा एकदा गतिमान होताना पाहायला मिळत आहे. धावफलक जाऊन पोहोचेल तब्बल 38 धावांवर. 38 रन्स ऑन अ बोर्ड. पहिल्या षटकामध्ये 18 धावा, दुसऱ्या षटकामध्ये 20 धावा. आता तिसऱ्या षटकामध्ये 22 धावा कुठल्या जातील का? कारण ही जी धावगती आहे प्रत्येक षटकामागे वाढताना दिसते. तब्बल 2च्या समसंख्येने वाढताना दिसते. या षटकामध्ये दोन धावा वाढतात की 4 धावा वाढतात? 20 की 24 की 22? 38 धावसंख्या झाली 2 षटकाच्या समाप्तीनंतर. अभिजित बांद्रे. अभिजित बांद्रे will be bowling the third over, the penultimate over of this inning. अभिजित बांद्रेचा पहिला चेंडू असेल आकाश काशीतकर साठी. हा चेंडू आकाश काशीतकर देखील उत्कृष्ट दिशा भिरकावून देतो स्क्वेअर लेगच्या दिशेने आणि तिथे मात्र खेळाडू झेलबाद होतोय. बाद होऊन आकाश काशीतकर पॅव्हिलियन मध्ये परतताना पाहायला मिळेल. आकाश काशीतकरचा मला वाटतं हा गोल्डन डक असावा. पहिल्या चेंडूवर मोठा फटका मारण्याचा प्रयत्न आणि यावर आकाश काशीतकर झेलबाद होऊन पॅव्हिलियन मध्ये. गोल्डन डकचा शिकार. विनंती असेल आकाशला की आपण लवकरच तंबूचा रस्ता घ्यायचा आहे. योगेश करंजे आणि आकाश उतेकर. तो सलामीला फलंदाजीसाठी आकाश उतेकर आला होता, तो अद्यापही मैदानामध्ये पाहायला मिळतोय. विकास उतेकर, आकाश, योगेश करंजे. योगेश करंजे या फलंदाजाने जर लगातार 2 षटकार लगावले तर त्यासाठी 500 रुपयाचं पारितोषिक आकाश सागर उतेकर साहेबांकडून असेल. सहसचिव सागर उतेकर साहेबांकडून योगेशसाठी 500 रुपयाचं पारितोषिक सलग 2 षटकारांसाठी. हा चेंडू देखील उजव्या यष्टीच्या बाहेर टाकला जातोय. चेंडू उसळी घेऊन यष्टी रक्षकाच्या हातामध्ये जातोय. चेंडूला बिघीव करण्याचा प्रयत्न केला गेला. निर्धाव चेंडूच्या सांगतेनंतर धावसंख्या आहे 39 धावा. शेवटचं षटक. गोलंदाज क्रमांक 3 हाताळतोय. राईट आर्म ओव्हर द विकेट गोलंदाजी. चेंज ऑफ पेस. बॉलरच्या डाव्या बाजूने चेंडू जातोय लॉंग ऑनच्या दिशेने. इथे मात्र धावचीतची संधी आणि फलंदाज धावचीत होऊन पॅव्हिलियन मध्ये. ज्या योगेश करंजेसाठी 500 रुपयाचं पारितोषिक लावलं होतं तोच योगेश करंजे इथे मात्र धावबाद होऊन पॅव्हिलियन मध्ये जाताना पाहायला मिळेल. 5व्या क्रमांकासाठी फलंदाजीसाठी मैदानामध्ये जाईल बाळा, बाळासाहेब करंजे. 5व्या क्रमांकावर फलंदाजीसाठी बाळासाहेब करंजे मैदानामध्ये दाखल होतोय. धावसंख्या झाली आहे 39 धावा. तिसऱ्या षटकातील 2 दुसऱ्या षटकातील तिसऱ्या षटकातील 3 चेंडू झालेत. 40 रन्स ऑन अ बोर्ड. चौथा चेंडू शॉर्ट पिच पद्धतीचा चेंडू. हा रिव्हर्सचा फटका. चेंडू सरळ जातोय थर्ड मॅनच्या डोक्यावरून सीमारेषे पार. येतोय हा षटकार. स्विच हिट केला गेला. खऱ्या अर्थाने या फटक्याने इंग्लंड संघाच्या केविन पीटरसनची आठवण करून दिली. स्विच हिट, ज्याने क्रिकेट जगतामध्ये स्विच हिटचे फटके मारण्याची सुरुवात केली. त्याही आधी स्विच हिट मारले गेले असतील, परंतु केविन पीटरसनच्या स्विच हिट ह्या देखण्या होत्या, ज्याने अनेक गोलंदाजांना त्रस्त करून सोडलं.
या 6 धावांनी धावफलक पुढे जाईल. धावफलक जाऊन पोहोचेल 46 धावांवर. 46 रन्स ऑन अ बोर्ड. पुढील चेंडू असेल. हा चेंडू सुरेख पद्धतीचा चेंडू होता. इथे मात्र यष्टीरक्षकाकडून चूक होते. चेंडू सरळ ट्रॅव्हल होतोय. सीमा रेषे पार येईल हा चौकार आणि या 4 धावांनी शिवशंभो आडावळे संघाचं सांघिक अर्धशतक पूर्ण होत आहे. धावसंख्या झाली आहे 50. 22च्या स्वरूपामध्ये 4 धावा. यानंतर सामना होईल. यानंतर सामना असेल मोरसडे आणि शिवगर्जना लोहारे संघामध्ये. हा देखील रिवर्सचा फटका. पुन्हा एकदा चेंडू जातोय सीमा रेषे पार. स्विच हिट, सुपर हिट, सिक्सर. इट्स आउट ऑफ द पार्क. 6 धावांनी धाव फलक जाईल 56 धावांवर. 3 षटकांच्या समाप्तीनंतर धावसंख्या झाली आहे 56. रिप्लेच्या माध्यमातून आपण हे सुरेख फटके पाहू शकता. फॉर्च्यून इव्हेंट द ब्रॉडकास्टर फॉर दिस टुर्नामेंट. 3 षटकानंतर तब्बल धावसंख्या 56 धावा. गरज असेल 57 धावांची. 19 धावा प्रति षटकामागे बनवाव्या लागतील हा सामना जिंकण्यासाठी. 29 धावा. यानंतर होणारा सामना असेल शिवगर्जना लोहारे वर्सेस मोरसडे. दोन्ही संघाच्या कर्णधारांना विनंती असेल की आपण टॉक्स बॉक्स मध्ये नाणेफेकीसाठी यायचं आहे. शिवगर्जना लोहारे वर्सेस मोरसडे दोन्ही तुल्यबळ असे संघ आपल्याला तिसऱ्या फेरीमध्ये 2 हात करताना पाहायला मिळतील. शिवशंभो आडावळे संघाच्या कर्णधाराला विनंती असेल की आपण त्वरित क्षेत्ररक्षण सजवून घ्यायचं आहे. लोहारे टॉस विन. लोहारे have won the toss and elected to field first. तिसऱ्या फेरीचा सामना. हा सामना जो संघ जिंकेल तो बक्षीस फेरीसाठी पात्र ठरेल. आणि खऱ्या अर्थाने या स्पर्धेची जी आकर्षक बक्षिसं आहेत. प्रथम क्रमांकाचं बक्षीस 31,000. द्वितीय क्रमांकाचं बक्षीस 21,000. तिसऱ्या क्रमांकाचं बक्षीस 11,000. चौथा, 5वा आणि 6वा क्रमांक हे तब्बल 7,000ची जी बक्षीस आहेत त्यासाठी त्या फेरीसाठी पात्र ठरेल. तत्पूर्वी मैदानामध्ये सुरू असलेला सामना शिवशंभो आडावळे वर्सेस दामनदिवी. जिंकण्यासाठी दामनदिवी संघाला गरज असेल बलाढ्य अशा 57 धावसंख्येची. प्रति षटकामागे 19 धावा बनवाव्या लागतील. तेजस करंजे आणि विकास उतेकर या दोन्ही फलंदाजांच्या बॅटने आग ओकली आणि त्याच्या फलस्वरूप तब्बल धावसंख्या झाली 56 धावा. गरज असेल 57 धावांची. योगेश करंजेला विनंती असेल की त्यांनी क्षेत्ररक्षण लवकरात लवकर सजवून घ्यायचं आहे. संघाचा संघनायक शिवशंभो आडावळे संघाचा संघनायक आपण त्वरित क्षेत्ररक्षण सजवायचं आहे. अजूनही सुपर 6 चे सामने येणे बाकी आहेत. सुपर 6 ग्लॅमर, खऱ्या अर्थाने ग्लॅमर अजूनही येणं बाकी आहे. सुपर 6 च्या सामन्यामध्ये तो ग्लॅमर आणि थ्रिलर पाहायला मिळेल. हा आपण प्रोमो पाहतोय बट पिक्चर अभी बाकी है मेरे दोस्तों. पिक्चर तो इवनिंग सेशन में दिखेगा. सलामीचे फलंदाज असतील श्रीकांत आणि आदेश. श्रीकांत आणि आदेश. गोलंदाजी मार्कवर गोलंदाज क्रमांक 1 श्रीकांत आणि आदेश. 2 सलामीचे फलंदाज. आकाश शेडगे वैयक्तिक पहिलं षटक हाताळण्यासाठी सज्ज असतील. आकाश शेडगे. श्रीकांत आणि आदेश. 19ची धावगती. हाणामारीची गरज. चेंडूवर प्रहार करण्याची गरज. चेंडूवर वारंवार वार करण्याची गरज. हा चेंडू बॅकफूटला जाऊन मोठा फटका मारण्याचा प्रयत्न. गुड लेंथ स्पॉटवर टाकलेला चेंडू होता. वेगवान चेंडू, उसळी घेणारा चेंडू. गुड लाईन अँड लेंथ.
आपल्या गोलंदाजीवरील नियंत्रण इथे पहिल्या षटकामध्ये पहिल्या चेंडूवर दाखवताना पाहायला मिळतोय आकाश शेडगे खऱ्या अर्थाने पवेलियन मधूनच जी सराव आहे, ज्या सरावाची गरज असते, कोणताही खेळ असो पण सराव महत्वाचा, तो सरावाची पुरेपूरता या आकाश शेडगेमध्ये पाहायला मिळते. आकाश शेडगेचा दुसरा चेंडू, हा चेंडू पुल केला जातोय, चेंडू जाईल सीमा रेषे बाहेर, येतोय हा षटकार. बिग हिट. शॉर्ट पिच पद्धतीचा चेंडू होता, बॅकफुटला जाऊन पुल केला गेला. वाईडिश लॉंग ऑनच्या डोक्यावरून चेंडू सरळ सीमा रेषे बाहेर. अशाच प्रकारच्या अनेक फटक्यांची गरज असेल हा सामना जिंकण्यासाठी. श्रीकांतनी मात्र त्याचा आरंभाने प्रारंभ केलेला पाहायला मिळतोय. श्रीकांतच्या माध्यमातून हा चेंडू देखील टोलावला जातो, चेंडू जाईल लॉंग ऑन आणि मिड विकेटच्या मधून, चेंडू पुन्हा एकदा सीमा रेषे पार, येतोय हा चौकार. श्रीकांत खाडेची बॅट देखील आगोगताना पाहायला मिळते. 3 चेंडूंमध्ये तब्बल 10 धावा. खऱ्या अर्थाने पहिलाच षटक हे पॉवर प्लेचं षटक, ज्यामध्ये हाणामारीची गरज आहे. अमित घाटगे, सह्याद्री ग्रामीण क्रिकेट असोसिएशनचे सचिव, सेक्रेटरी कुठे असतील त्यांनी कृपया अतिथी कक्षामध्ये यायचं आहे, आपल्याला विनंती असेल. अमितजी घाटगे साहेब. 3 चेंडू आणि 10 धावा, तब्बल धावसंख्या झाली आहे धामणदेवी संघाची. धामणदेवी संघ हेच दाखवून देतोय कि मंजिलें उन्हीं को मिलती है जिनके सपनों में जान होती है. आजी पंखों से कुछ नहीं होता, हौसलों से उडान होती है. तुम्ही 56 केल्यात तर काय झालं, आम्ही चेस करू शकतो. पुन्हा एकदा चेंडूवर घणाघाती प्रहार, स्ट्रेट डाऊन द ग्राउंड. इट्स अ बिग शॉट, डान्सिंग डाऊन द ट्रॅक, हाई अँड हँडसम, ह्यूज अँड ह्युमंगस. इट्स आउट ऑफ द पार्क, सिक्सर. धावसंख्या होईल 16 धावा 4 चेंडूच्या समाप्तीनंतर. पंच काहीतरी वेगळा इशारा करतायत. येस, इट्स सिक्सर. चेंडू 4 चेंडूच्या समाप्तीनंतर धावसंख्या आहे 16 धावा. हम किसी से कम नहीं, तू शेर तो मैं सव्वा शेर. खऱ्या अर्थाने या इनिंग मध्ये दाखवते धामणदेवीचा संघ. 4 चेंडूनंतर धावसंख्या झाली आहे 16, गरज असेल अजूनही 41 धावांची. 14 चेंडूंमध्ये 41. श्रीकांत खाडेची बॅट आग ओकते. 4 चेंडू 16 म्हणजे 400चा स्ट्राईक रेट. या स्ट्राईक रेटने खेळला तर नक्कीच हा सामना तुम्ही जिंकू शकता. तब्बल तुम्ही 14 चेंडू मध्ये जिंकून जाल. कॅप्टन खऱ्या अर्थाने आपल्या कर्णधाराची भूमिका पार पडतोय. कॅप्टन लीडिंग फ्रॉम द फ्रंट क्रिकेटमध्ये म्हटलं जातं, हाच तो कर्णधार आहे. 5 चेंडूंमध्ये 16 धावसंख्या झाली आहे. प्रति षटकामध्ये 19 धावांची गरज असताना श्रीकांत खाडेची बॅट मात्र आग ओकते. हम किसी से कम नहीं. 5 चेंडूच्या समाप्तीनंतर धावसंख्या झाली आहे 16, गरज असेल अजूनही 41 धावांची. 13 चेंडूंमध्ये गोलंदाजावर प्रेशर. हा चेंडू उजव्या यष्टीच्या बाहेर. पंच मात्र 2 हात समांतर करतील आणि एक अतिरिक्त धावेची खूण करतील. धावसंख्या जाऊन पोहोचेल 17 धावांवर. अजूनही गरज आहे 40 धावांची. 13 चेंडूंमध्ये 40 धावा. षटकार आला तर 34, चौकार आला तर 36, 2 आल्या तर 38. 38 म्हणजे 19ची सरासरी. 13 चेंडूंमध्ये 40 धावा. अनेक क्रिकेटचे विश्लेषक हा चेंडू पुन्हा एकदा भिरकावून दिला. चेंडू जाईल सरळ सीमा रेषे पार. येतो या षटकातील तिसरा खणखणीत दणदणीत लाजवाब बिग अँड ब्युटिफुल बिग हिट षटकार. ब्रँडेड श्रीकांत खाडे, ब्रँडेड सिक्सर. कॅप्टन लीडिंग फ्रॉम द फ्रंट. क्या बात है. ह्याच प्रकारची फलंदाजी बघण्यासाठी इथे सर्व प्रेक्षक आज या मैदानामध्ये उपस्थित आहेत. तशा प्रकारची फलंदाजी आपल्याला श्रीकांत खाडेच्या बॅट मधून पाहायला मिळते. गोलंदाज क्रमांक 2 तेजस करंजे गोलंदाजी मार्कवर सज्ज असतील. या अध्यक्ष चषकासाठी अध्यक्ष साहेब मी 4 ओळी लिहिल्या होत्या की मनात आनंदाची लाट आहे. आपल्या सर्वांच्या मनात आनंदाची लाट आहे आणि या मैदानामध्ये हा वारा सुसाट आहे. तसं पाहिलं तर हा खेळ बघण्यासाठी इथे गर्दी अफाट आहे आणि या अध्यक्ष चषकाचा या ऐरोलीच्या क्रीडांगणामध्ये निराळाच थाट आहे. खऱ्या अर्थाने चंद्रकांत मोरे साहेबांच्या अध्यक्ष चषकासाठी मी लिहिलेल्या 4 ओळी आहेत आणि आज मात्र हा खेळ पाहिल्यानंतर त्या 4 ओळी पटकन मला आठवल्या. पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या आहे 23 धावा. हा चेंडू देखील भिरकावून दिलाय लॉंग ऑनच्या डोक्यावरून. दिस इज द शॉट ऑफ द डे. बिग हिट.
6 धावा, 6 धावाने धावफलक पुढे जाईल. धावफलक जाऊन पोहोचेल 29 धावांवर. काय येस या इथे असलेल्या सर्व खेळाडूंसाठी पुन्हा एकदा मी 4 वेळा ऐकवतोय की मनात आनंदाची लाट आहे, इथेच वारा हा सुसाट आहे. तसं पाहिलं तर गर्दी इथे अफाट आहे. कोणी आता जो कोणी खेळाडू षटकार लगावेल त्यासाठी 500 रुपयाचं पारितोषिक कोणाकडून? अध्यक्ष साहेबांकडून. येस, अध्यक्ष साहेबांनी खऱ्या अर्थाने इतक्या मोठ्या स्पर्धेचं बहारदार आयोजन करताना पुन्हा एकदा बक्षिसांचा वर्षाव करतायत. आदेशने अजून 2 षटकार लगावले त्यासाठी 500 रुपयाचं पारितोषिक असेल. तेजस करंजेचा हा चेंडू लोअर फुल टॉस चेंडू एक्स्ट्रा कव्हरच्या दिशेने विरकावून दिला. तिथे मात्र खेळाडू तैनात. मिळते यावर 1 धाव. एका धावेने धावफलक पुढे जाईल. धावफलक जाऊन पोहोचेल 30 धावांवर. गरज असेल आता 10 चेंडूंमध्ये 27 धावांची गरज असेल. पहिल्या इनिंगच्या समाप्तीनंतर कदाचित प्रेक्षक वर्ग ही आशा लावून बसला असेल की शिवशंभो आडावळे संघ हा सामना सहज जिंकेल, परंतु रामनदेवी संघाने दाखवून गेलं की हम किसी से कम नाही. तेजस करंजेचा हा चेंडू शॉर्ट पिच पद्धतीचा चेंडू, आखूड टप्प्याचा चेंडू. हा चेंडू विकेट किपरच्या हातामध्ये जातोय. चेंडू निर्धाव जातोय. गरज असेल 9 चेंडूंमध्ये 27 धावांची. आदेश आणि श्रीकांत या दोन्ही फलंदाजांची बॅट आग ओकते. इथं एकच केवळ एक्स्ट्रा धाव दिलेली आहे, परंतु त्यांच्या बॅटमधून इतर सर्व आलेल्या 29 धावा त्यांच्या बॅटमधून आलेल्या आहेत. म्हणजे किती सुरेख अशी फलंदाजी आहे. कॅप्टन लीडिंग फ्रॉम द फ्रंट. आणि इथे हा चेंडू तेजसचा विरकावून दिलाय. कव्हरच्या डोक्यावरून चेंडू जाईल 1 बाउन्स सीमा रेषे पार. पुन्हा येतोय हा चौकार. गरज असेल केवळ आता 23 धावांची. 8 चेंडूंमध्ये 23 धावा. परंतु या सामन्याचं जर विश्लेषण पाहिलं तर या 23 धावा कमी वाटतात, पण इतर सामन्यांचं जर विश्लेषण पाहिलं तर या देखील बलाढ्य धावसंख्या आहे. परंतु धावसंख्या झाली आहे 34. गरज असेल 23 धावांची. हा ब्लॉक होल मध्ये टाकलेला चेंडू यष्टी रक्षकाचा वेध घेतोय. मिळते यावर 1 धाव. एका धावेने धावफलक पुढे जाईल. धावफलक जाऊन पोहोचेल 35 धावांवर. 7 चेंडूंमध्ये अजूनही गरज आहे 22 धावांची. 7 चेंडू आणि 22 धावा. खऱ्या अर्थाने रोमांचक आणि रोमहर्षक परिस्थितीमध्ये गेलेला हा सामना. दोन्ही सलामीचे फलंदाज आग ओकताना पाहायला मिळतात. दोन्ही फलंदाजाची बॅट इथे तळपताना पाहायला मिळते. सूर्याच्या रखरखता उन्हामध्ये घणाघाती प्रहार करताना पाहायला मिळते. पुढील चेंडू बॅटची कडा. चेंडू यष्टीरक्षकाच्या हातामध्ये. इथे मात्र पहिला गडी बाद होतोय. तेजस करंजेला पहिला झटका, पहिला गडी बाद करण्यामध्ये यश मिळतंय. फर्स्ट विकेट बॅक टू द पव्हिलियन. आदेश बॅक टू द पव्हिलियन. धावसंख्या आहे 35 धावा. गरज असेल 7 चेंडू आणि 22 धावांची. तब्बल 6 चेंडूंमध्ये 22 धावांची गरज असताना स्ट्राईकला नक्की कोण असेल? श्रीकांत खाडे असेल का, ज्याने पहिल्या षटकामध्ये हाणामारी करत 3 षटकार लगावले होते? तोच तृप्तचा एक का या षटकामध्ये देखील स्ट्राईकला असेल तर कदाचित या सामन्याचं चित्र पलटण्याची क्षमता त्यामध्ये आहे. 6 चेंडू आणि 22 धावांची गरज. आता मात्र 3ऱ्या क्रमांकावर फलंदाजी करण्यासाठी मैदानामध्ये दाखल होतील अमित बांद्रे. परंतु स्ट्राईकला नक्की कोण, श्रीकांत की अमित? 7 चेंडू आणि 22 धावा. 6 चेंडू आणि 22 धावांची गरज. खऱ्या अर्थाने या अध्यक्ष चषकाचा निराळाच थाट आपल्याला ऐरोळीच्या या क्रीडांगणावर पाहायला मिळतोय. सह्याद्री ग्रामीण क्रिकेट असोसिएशनचे अध्यक्ष चंद्रकांत भाऊ मोरे साहेब यांच्या माध्यमातून आयोजित ही स्पर्धा आणि या स्पर्धेचं बहारदार असं आयोजन. तब्बल 48 संघाचा सहभाग असलेली ही स्पर्धा पोलादपूर तालुक्यातील एका मोठ्या स्पर्धेपैकी एक म्हणता येईल, ज्यामध्ये पोलादपूर तालुक्यातील ग्रामीण क्रिकेटमधील 48 संघ सहभाग घेताना पाहायला मिळालेत. आणि तदनंतर मात्र आपण उत्तरार्धाकडे प्रवेश करतोय. आज शेवटचा दिवस. आज शेवटचा दिवस नक्की कोण गोड करतंय? कोणाचा शेवटचा दिवस गोड होतोय? नक्की आजचा संडे कोणासाठी फन डे ठरतोय? या प्रश्नाचं उत्तर आपल्याला येणाऱ्या काही तासामध्ये मिळणार आहे. 6 चेंडू आणि 22 धावांची गरज. मी मोठा कॉमेंटेटर नाही, मी एक पत्रकार आहे, परंतु या स्पर्धेच्या माध्यमातून अध्यक्ष साहेबांच्या विनंतीला मान देऊन मी इथे आज समालोचन करण्यासाठी आलो. इथे मोठे धुरंधर कॉमेंटेटर देखील इथे समालोचन करत आहेत. पहिला चेंडू उजव्या यष्टीच्या बाहेर होता. चेंडू निर्धाव जातोय. पहिला चेंडू निर्धाव. आता मात्र 5 चेंडूंमध्ये गरज असेल 22 धावांची.
5 चेंडू आणि 22 धावांची गरज. लेफ्ट हँडेड गोलंदाज आकाश आणि हा चेंडू यष्ट्यांचा वेध घेतोय. फलंदाज त्रिफळाची बाद तंबू मध्ये परतेल. 4 चेंडू आणि 22 धावांची गरज आणि कॅप्टन मात्र नॉन स्ट्राईक एंडला पाहायला मिळेल. मयूर बांद्रे चौथ्या क्रमांकावर फलंदाजी करतील. मयूर बांद्रे गरज असेल 4 चेंडूंमध्ये 22 धावांची. इक्वेशन एकंदरीत जो सामना बॅलन्स होता, जो सामना 50-50 होता, तो सामना या शेवटच्या षटकामध्ये एक काही अंशी आडावळे संघाकडे झुकलेला पाहायला मिळतोय. 4 चेंडूंमध्ये 22 धावांची गरज असताना श्रीकांत खाडे मात्र नॉन स्ट्राईकला. ज्या फलंदाजाने आक्रमक फलंदाजी केले, ज्या फलंदाजाने आक्रमक फटके मारलेत, ज्या फलंदाजाने चेंडूला वारंवार सीमारेषे बाहेर धाडले, तो फलंदाज मात्र नॉन स्ट्राईक एंडला आहे. खऱ्या अर्थाने जो तो जर स्ट्राईकला असता तर येथील असलेल्या सर्व प्रेक्षकांच्या मनामध्ये एक आशा असती की नक्कीच काहीतरी वेगळं होईल. परंतु हा क्रिकेटचा खेळ आहे, इथे कोणी कमी नसतं. हा चेंडू बॉलरच्या डोक्यावरून चेंडू जातोय का सीमारेषे पार? होय, हा चेंडू जाईल सीमारेषे पार. येतोय हा चौकार. गरज असेल आता 3 चेंडूंमध्ये तब्बल 18 धावांची. 3 चेंडू आणि 18 धावा. धामणदिवीच्या संघाने भारदार असं प्रदर्शन या सामन्यामध्ये दाखवलंय. 57 धावांचा पाठलाग करत असताना तब्बल 41 धावांपर्यंत मजल मारली आणि अजूनही 3 चेंडू शेष आहेत. नक्कीच धामणदिवीचा संघ हा येणाऱ्या काळामध्ये सह्याद्री ग्रामीण क्रिकेट असोसिएशनच्या इतर संघांसमोर एक तुल्यबळ असा संघ म्हणून नावारूपाला येईल आणि सर्वच संघांना घाम फोडेल अशा प्रकारची लढत देईल हे त्यांनी या सामन्यामध्ये दाखवून दिलंय. 3 चेंडूंमध्ये गरज आहे 18 धावांची. 3 चेंडू आणि 18. गोलंदाज चपळ आहे. मॅनकाइंडचा रूल आता क्रिकेटमध्ये इम्प्लिमेंट केला गेलाय, त्यानं तसाही फलंदाज बाद होईल. हा चेंडू यष्टीरक्षकाचा वेळ डान्सिंग डाऊन द ट्रॅक, मोठा फटका मारण्याचा प्रयत्न आणि इथे यष्टीरक्षक आपलं काम करतोय. यष्टीचित होऊन फलंदाज बाद होईल. 2 चेंडूंमध्ये 4 धावा करून पविलियनचा रस्ता पविलियनकडे मार्गस्थ होताना पाहायला मिळतोय. गरज असेल 2 चेंडूंमध्ये 18 धावांची. धामणदिवीच्या संघाचं देखील बहारदार प्रदर्शन आपल्याला पाहायला मिळालं. संघाचा कर्णधार अजूनही एक हाती किल्ला नॉन स्ट्राईक एंडला लढवताना पाहायला मिळतोय. श्रीकांत खाडे. 2 चेंडू आणि 18 धावांची गरज. अनिकेत हाच तो गोलंदाज ज्याने पहिलं षटक टाकलं होतं आणि चक्कर त्याने कॅप उलटी लावून डोक्यावर कॅप परिधान करून, डोक्यावर टोपी परिधान करून त्याने पहिलं षटक हाताळलं होतं. तोच हा गोलंदाज ज्याच्या पहिल्या षटकामध्ये 18 धावा कुठल्या गेल्या होत्या. त्याच 18 धावांची आता गरज आहे. पण चेंडू मात्र 2 शेष आहेत. त्याच्या 7 चेंडूंवर 18 धावा कुठल्या होत्या. त्याला खेळायला 2 चेंडू मिळालेत. 18 धावा करायच्या आहेत. इक्वेशन अवघड आहे, पण क्रिकेटचा खेळ आहे. एक नो बॉल सामन्याचं विश्लेषण बदलू शकतो. एक वाईड एक्स्ट्रा रन. हा उजव्या यष्टीच्या बाहेरचा चेंडू डॉट बॉलची होती सांगता. आता गरज असेल एका चेंडूमध्ये 18 धावांची. सुरेख अशी गोलंदाजी आकाश काशीदकरच्या माध्यमातून पाहायला मिळाली. आकाश काशीदकर मला वाटते काळ भैरवनाथ चषकामध्ये हाच गोलंदाज उत्कृष्ट गोलंदाज म्हणून ठरला होता. आणि शिवशंभू आडावळे संघाचा अजून एक खेळाडू होता, त्याला उत्कृष्ट क्षेत्ररक्षकाचा पुरस्कार मिळाला होता. तर उत्कृष्ट फलंदाज म्हणून चरई संघाच्या विवेक शिर्केला गौरवलं होतं. हा चेंडू बिग हिट केला जातोय. इट्स अ लॉंगेस्ट सिक्सर. परंतु हा षटकार जरी लगावला असला तरी देखील शिवशंभू आडावळे संघ हा सामना 11 धावांनी जिंकून या स्पर्धेच्या पुढच्या फेरीमध्ये दाखल होते. दिमाखामध्ये पुढच्या फेरीमध्ये दाखल होते. परंतु धामणदिवी संघाचं करावं तितकं कौतुक कमीच आहे. तुम्ही देखील बहारदार असा खेळ दाखवलात. इथे उपस्थित असलेल्या प्रत्येक खेळाडूला, क्रीडा रसिकाला आपण मनोरंजित केलं, त्याबद्दल आपलं देखील सहर्ष असं स्वागत असेल. आपल्या पुढील स्पर्धांसाठी देखील आपल्याला शुभेच्छा असतील. खऱ्या अर्थाने आता या सामन्याचा मॅन ऑफ द मॅच कोण? या सामन्याचा सामनावीर खऱ्या अर्थाने अष्टपैलू कामगिरी करणारा तेजस करंजे ठरेल. या सामन्याचा सामनावीर मला चांगलंच आठवतंय की काळ भैरवनाथ चषकामध्ये देखील याच खेळाडूने त्याच्या अष्टपैलू कामगिरीच्या जोरावर उत्कृष्ट
मालिकावीराचा पुरस्कार देखील पटकावला होता. तोच हा तेजस करंजे पुन्हा एकदा त्याच्या अष्टपैलू कामगिरीच्या जोरावर तेजस करंजे ठरतोय मॅन ऑफ द मॅच. त्यांनी बॉलिंग मध्ये विकेट घेतलाय. या सामन्याचा सामनावीर जरी तेजस करंजे असेल तरी देखील तो या सामनावीराचा पुरस्कार